स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खासदार निलेश लंके घरी आले आणि कुटुंबही अचंबित झाले। खानापूर तालुक्याचे हे शेट आले चर्चेत। निलेश लंके सर एवढे चांगले आहेत आणि एवढे VIP पर्सन असून पण त्यांच्यात एवढी सिम्प्लिसिटी आहे आणि मी त्यांचा ऑटोग्राफ मागितला, त्यांनी 2 मिनिटातच दिला मला, म्हणून ती खूप छान आहेत। म्हणजे VIP पर्सन असून थोडं पण ॲटिट्यूड नाही आहे त्यांच्यात। VIP पर्सन म्हणून त्यांनी असं स्वतःला पण काहीच ट्रीट करून घेतलं नाही। जे सिंपल लोकांना आपण पाहुणचार करतो तसाच पाहुणचार त्यांनी करून घेतला। अगदी बाहेर सर्वांच्या सोबत बसून ते जेवले, असं पण नाही की आतमध्ये सेपरेट बसून जेवलं किंवा त्यांच्यासाठी वेगळं काय असं काही नाही। जे सगळ्यांच्यासाठी होतं तेच त्यांनी जेवले। लंके साहेब हे अतिशय मतलब सामान्य खासदार आहेत। बस आमची त्यांची 2 महिन्यापासून ओळख झाली। ते काय कामानिमित्त दिल्लीला आले होते, तेव्हा आमची त्यांची प्लेनमध्ये ओळख झाली आणि आम्ही त्यांना चहा प्यायला वगैरे बोलवतात, त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन ते आपले घरी आले होते दिल्लीमध्ये। अतिशय म्हणजे खासदार हे आम्हाला कधी वाटलेच नाही, ते आपल्या घरचा मेंबर आहे असं समजून आम्ही त्याची चर्चा केली होती सर्व। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य नेते म्हणून ज्यांची ओळख आहे तेच नेते आपल्या घरात अचानक येतात, तेव्हा मात्र अख्खं कुटुंबही अचंबित होतं। खासदार निलेश लंके यांनी देखील खानापूर तालुक्यातील घाडगेवाडी येथील गलाई व्यवसायानिमित्त परराज्यात असणाऱ्या मुरलीशेठ घाडगे यांच्या घराच्या वास्तुशांती निमित्त त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। खानापूर तालुक्यातील घाडगेवाडी येथील मुरलीशेठ घाडगे व त्यांचे बंधू चंद्रकांत शेठ घाडगे यांनी नव्यानेच बांधलेल्या दाजींचा आशीर्वाद या नूतन वास्तूच्या वास्तुशांत व गृहप्रवेश प्रसंगी खासदार निलेश लंके हे त्यांच्या घरी आले होते। कुठलाही डामडौल व गाजावाजा न करता ते या कार्यक्रमात आले आणि ते येताच अख्खं कुटुंब अचंबित झाला। मुरलीशेठ घाडगे, त्यांच्या पत्नी राजश्री घाडगे व घाडगे कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं। खासदार लंके साहेबांच्या या घरच्या आगमनानं मात्र मुरलीशेठ घाडगे हे चांगले चर्चेत आले। त्यांचं अख्खं कुटुंब या प्रसंगानं भारावून गेलंय। अनुभव छान होता, म्हणजे आम्हाला कधी वाटलं नव्हतं की ते आमच्या घरी येतील। सहजच त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं घराच्या वास्तुशांतीसाठी, पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की ते खरोखर येतील म्हणून। खरं आले आणि स्वभाव वगैरे आणि माणुसकीच्या नात्यानं ते खूप चांगले आहेत, स्वभावाने पण छान आहेत, एकदम छान अनुभव आला आम्हाला। पाहुणचार करताना तुम्हाला काय वेगळा अनुभव आला? काहीच नाही, असं VIP पर्सन म्हणून त्यांनी असं स्वतःला पण काहीच ट्रीट करून घेतलं नाही। जे सिंपल लोकांना आपण पाहुणचार करतो तसाच पाहुणचार त्यांनी करून घेतला। अगदी बाहेर सर्वांच्या सोबत बसून ते जेवले, असं पण नाही की आतमध्ये सेपरेट बसून जेवलं किंवा त्यांच्यासाठी वेगळं काय असं काही नाही। जे सगळ्यांच्यासाठी होतं तेच त्यांनी जेवले। लंके सर ज्या दिवशी आले त्या दिवशी मला वाटलंच नाही की ते एक विद्यमान खासदार आहेत। मी स्वतः भारावून गेलो की समोर ते असताना आणि बोलणं, त्यांचं ॲटिट्यूड हे ते चुकूनही वाटत नाही, सर्वसामान्य माणसासारखेच वाटले। आणि आम्हाला एकत्र करून, जसे छत्रपती शिवाजी महाराज कसे मावळ्यांना एकत्र घेऊन नेहमी सतत राहतात, तसेच ते आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन ते अशी कमी काहीच करून दिली नाही। खूप एकदम वेगळा अनुभव होता आणि माणुसकीची डेफिनेशन म्हणजे लंके साहेब। डॉक्टर लंके साहेब हे एवढे मोठे नेते एवढ्या छोट्या गावात येतील आणि बिकर राजकारणाच्या कार्यक्रमात येऊन भेट देतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु ते येऊन अगदी साध्या पद्धतीनं आमच्यात मिसळून गप्पा गोष्टी करून ते निघून गेले आणि त्यांनी सांगितलं की परत कधी तुम्ही बोलवाल त्यावेळेला मी हक्काने येणार आहे, ते सांगून गेले। त्यामुळं आम्हाला त्यांचं फार अगदी एकदम कौतुक वाटलं। डॉक्टर निलेश लंके सर हे अतिशय साधे, म्हणजे खासदार साहेबांना वाटलंच नाहीत। आमची भेट हे त्यांची माझी भेट ही प्लेनमधून जाताना झाली आणि आम्ही फक्त 2 तासाच्या प्रवासामध्ये आमची ओळख झाली आणि त्या ओळखीमध्ये त्यांनी अतिशय मला मान सन्मान दिला
आणि त्या निमित्ताने मी त्यांना घरी चहा प्यायसाठी बोलवले होते दिल्लीमध्ये. तर त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन ते घरी आले होते. आम्ही घरी त्याचा सत्कार वगैरे केला, पाहुणचार पण केला. तर आम्ही त्या घरी आल्यानंतर दिल्लीमध्ये आम्ही त्यांना आपल्या घराच्या वास्तुशांतीसाठी गावी निमंत्रण केले. तेव्हा त्यांनी त्या निमंत्रणाला मान देऊन ते आपल्या गावी गाडगेवाडी येथे येऊन त्यांनी भेट दिली पूजेसाठी. आणि आम्हाला वाटत होते की लंके सर हे आपल्या म्हणजे छोट्या खेडेगावात येतील अशी आम्हाला कुणालाच म्हणजे अपेक्षा नव्हती. तरी पण सरांनी अतिशय वेळातून वेळ काढून आपला मूल्यवान वेळ आमच्यासाठी दिला, ही आमच्यासाठी मोठी बात आहे आणि गौरवाची आमच्यासाठी बात आहे. एवढे मोठे महाराष्ट्राचे नेते तुमच्या घरी आले, काय होती पहिली भावना, कसं वाटलं? पहिले भावना म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या ध्यानी म्हणून नाही की एवढे मोठे खासदार म्हणजे आपल्या गावी येतील. आम्हाला वाटायचं की चेष्टाच आहे सगळी काय. आम्ही म्हणजे तरी पण आम्ही त्याचा फॉलोअप केला, सर कधी येणार आहे, तुम्ही कधी येणार आहे. तर सरांनी आपल्या शब्दाला जवळजवळ फोन उचलला, त्यांनी रिप्लाय सुद्धा केला, मी तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे तर 100% येणार आहे. आणि त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन ते आपल्या कार्यक्रमाला पूजेसाठी वास्तुशांतीसाठी गाडगेवाडी येथे त्यांनी व्हिजिट करून आपलं म्हणजे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला गावाकडून, सगळ्या लोकांकडून पण. आणि त्यांनी आम्ही त्यांचा सत्कार पण चांगला केला आणि त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी देऊन आमच्या गावी येऊन आणि आम्हाला भरपूर छान वाटलं. खरं तर लंके साहेब हे महाराष्ट्रातील नेते आहेत, सर्वसामान्य कुटुंबातून ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत गेले आहेत. परंतु इथं आल्यानंतर त्यांचं व्यवहार कसं होतं? ते खासदार आहे असं आम्हाला सुरू दिल्लीत असताना सुद्धा वाटलेलं नव्हतं. म्हणजे अतिशय नॉर्मली जसं आपण नॅचरली बोलतो असे ते साधे आहेत. अतिशय त्याच्यात ॲटिट्यूडपणा किंवा खासदार आहे म्हणून असं तसं कधी त्यांनी ट्रीट केलेलं नाही. जेव्हा आमच्या गावी आले होते पूजेसाठी वास्तुशांतीसाठी तेव्हा स्वतः आम्ही त्याचे सत्कार केला आणि जेवण भोजन केले होते. तरी आम्ही त्यांना सेपरेट सुद्धा म्हणजे टेबल वगैरे जेवण केलं होतं, पण त्यांनी ते ऍक्सेप्ट केले नाही म्हणले. जेवलो तर आम्ही सर्व कार्यकर्त्या संघ तुमच्या लोकांसंघ सगळ्याच्या मध्ये आम्ही जेवणार, अशी त्यांची अतिशय म्हणजे विचार चांगले आहे ती. आणि आमच्या घरचा मेंबर असल्यासारखे त्यांनी आम्हाला छान वाटले आणि सगळ्यांनी गावच्या लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आणि लंके साहेबांना आमच्या पूजे वास्तुशांतीसाठी येऊन आम्हाला पण भरपूर त्यांनी आपला मोलाचा वेळ दिला, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे. पुन्हा बोलवलंय का, परत आमंत्रण दिलंय? हो, त्यांनी म्हणजे सांगितलं, म्हणजे तसा आम्हाला मेसेज दिलाय, कधीही कोणताही तुमचा कार्यक्रम असो, फॅमिली मेंबर आहे तुमचा, मी राजकीयात काय आपला विषय नाही म्हणून सांगितलाय, मी तुमचा घरचाच मेंबर आहे. घरची कोणताही तुमचा कार्यक्रम असू द्या, हक्कानं बोला, हक्कानं तुम्ही बोलायचं मला, आणि मी 100% येणार, ही त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा